यानंतर या 4 दिवसीय कार्यशाळेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी माननीय विशाल पिंजारी, संस्थापक अभिमान संस्था कोल्हापूर यांना लिंगभाव समजून घेताना या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. पिंजारी सर. थँक्यू कुलकर्णी सर. थँक्यू डॉक्टर वर्धन. सकाते सर, तुम्ही म्हणत होता वेळ झाले पण तुम्हाला ऐकताना वेळ कसं गेलं कळालं नाही. तर आणि तुमचं जे काही तुम्ही स्टडी केलेलं आहे इतकं डिटेल्ड आहे आणि नॉट जस्ट अबाउट जेंडर मायनॉरिटीज की जे लैंगिक अल्पसंख्याक त्याच्याबद्दलच नाही तर त्याचा जो मूळ प्रॉब्लेम आहे की आपण जे म्हणतो मेल डॉमिनंट सोसायटी, त्याच्याबद्दलही तुम्ही बोलला आणि बरेचसे इतर टॉपिक्स बद्दल तुम्ही बोलला. माझंही खूप ज्ञान वाढलंय ह्या सगळ्या गोष्टींमुळं. माझं तसं शिक्षण जास्त झालेलं नाहीये. मी एक डिस्क्लेमर सगळ्या व्यवस्था देतो. शिक्षणही जास्त झालेलं नाहीये. मी जे काही बोलणार आहे आज ते स्वतःच्या एक्सपिरियन्सनं. मी स्वतः एक समलैंगिक पुरुष आहे. तर एक समलैंगिक पुरुष असताना मला काय-काय अडचणी आल्या, माझ्याशी काय-काय भेदभाव झालं किंवा मला काय बुलिंग झालं, टीजिंग झालं किंवा माझ्याबरोबर काय हिंसा झाली आणि त्यानंतर मी जे LGBTIQA आता बळाल सरांनी पण तुम्ही पण सारखं LGBTIQA म्हटलं. तर मराठीमध्ये सांगायला गेलो तर लैंगिक अल्पसंख्या म्हणजे LGBTIQA. तर समलैंगिक, द्विलिंगिक, तृतीयपंथी ह्यांच्याबद्दल आज माहिती देणार आहे. आणि तेच ह्या कम्युनिटीसाठीच त्यांच्या ह्युमन राईट्ससाठी काम करताना जे पण मी समजलंय ते आज मी इथे सर्वांशी शेअर करणार आहे. सर्वात पहिला थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, सर्वांचं जे कोण ऑर्गनायझर्स वगैरे आहेत त्यांचं. एक माझी रिक्वेस्ट अशी असेल की थोडंफार मला पार्टिसिपंट्सचं पण इन्व्हॉल्वमेंट ह्यामध्ये लागेल. तर मी काही प्रश्न विचारणार आणि आय वॉन्ट ऑल द पार्टिसिपंट्स टू कमेंट इन द चॅट बॉक्स. मी जे प्रश्न विचारतो त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाका. तर माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येकाला आपलं जीवन सन्मानानं जगायचा हक्क आहे. एग्री और डोंट एग्री, येस और नो, होय की नाही? तुम्हाला वाटतंय का की प्रत्येकाला आपलं जीवन सन्मानानं जगायचा हक्क आहे? येस. तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जे कोणी आता प्रेझेंट आहेत त्यांनी. आणखीन एक मला प्रश्न असं विचारायचा सगळ्यांना की तुम्हाला लोकांची मदत करायला आवडतंय का? डू यू लाइक टू हेल्प अदर्स? आणि ज्यावेळेस तुम्ही लोकांची हेल्प करता त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय? हाऊ डू यू फील? सर चॅट ओपन आहे का पार्टिसिपंटसाठी? बहुतेक सर तुम्ही म्यूटवर आहे वर्धन सर. कारण का सगळे पार्टिसिपंट्स हँड रेज करायला लागलेत. पार्टिसिपंटचं चॅट आहे. तर आय वुड रिक्वेस्ट यू टू ओपन चॅट फॉर ऑल. ओके ओके सर, झालेलं आहे. प्रश्न परत रिपीट करतो. प्रत्येकाला आपलं जीवन सन्मानानं जगायचा हक्क आहे का? पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला दुसऱ्यांची मदत करायला डू यू लाइक हेल्पिंग अदर्स? आणि कसं वाटतं तुम्हाला एखाद्याची मदत केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? हाऊ डू यू फील आफ्टर हेल्पिंग समवन? सॅटिस्फाईड? फील हॅपी? खूप छान वाटतं? फील बेटर? ओके. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक छोटासा तुमच्या एका छोटासा पाऊल घेण्यानं म्हणजे वन स्टेप फ्रॉम युअर एंड कुड मेक लाईफ बेटर फॉर सम पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल, की एखाद्या समाजाची जीवन सुधारू शकतं. त्या समाजाच्या लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्या विरुद्ध होणारी हिंसा थांबवू शकतं, त्यांचं बलात्कार थांबवू शकतं किंवा त्यांचं हत्या, मी आता ऑनर किलिंग नाही म्हणणार, सरांनी सांगितलंय कोल्ड ब्लडेड मर्डर होण्यापासून जर तुम्ही त्यांना वाचवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला जास्त काही नाही करायचं, छोटंसं पाऊल घ्यायचं आणि ते मी या सेशनच्या एंडला सांगणार आहे की काय आहे.
तर तुम्ही तो पाऊल घ्याल का? एखाद्या समाजाचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, त्यांना रेपपासून वाचवण्यासाठी, त्यांना बलात्कारपासून वाचवण्यासाठी, त्यांचं कोल्ड ब्लडेड मर्डर होण्यापासून वाचवण्यासाठी तर तुम्ही घ्याल का? व्हेरी गुड. तर आजच्या ह्या सेशनमध्ये मी तेच तुम्हाला शिकवणार, की कसं तुम्हाला जास्त काही न करता अगदी छोटे स्टेप्स घेऊन तुम्ही एका समाजाचं खूप चांगलं करू शकता कल्याण. तर त्याचबद्दल आज मी बोलणार आहे. परंतु हा सेशन सुरू करायच्या अगोदर अ, अ, एक फार फेमस ऑथरचा एक खूप फेमस बुक आहे स्टार्ट विथ व्हाय. का न सुरुवात करा, की आपण आज इथं का आलो त्याचा हेतू काय आहे? तर हेतू हेच आहे, की एखाद्या समाजाचं कल्याण व्हावं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचवावं आणि हा समाज समान आणि समावेशक बनवावा सर्वांसाठी. तोच आज आपल्या ह्या सेशनचा किंवा आज मी जे काही बोलणार आहे त्याचा हेतू आहे. आज ह्या सेशनमध्ये पहिला मी माझ्या शॉर्टमध्ये लाईफ स्टोरी शेअर करणार आहे, की माझ्याशी काय-काय घडलं एक समलैंगिक पुरुष म्हणून आणि कशी आम्ही एक अभिमान म्हणून संस्थेची सुरुवात केली आणि का आम्ही सुरुवात केली त्या संस्थेची आणि त्या संस्थेमध्ये काम करत असताना मी काय-काय शिकलो, की शारीरिक लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता, सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये काय फरक आहे, हे मी आज तुम्हा सगळ्यांना समजवणार आहे. LGBTIQA म्हणजे काय? समलैंगिक म्हणजे काय? द्विलिंगी म्हणजे काय? उभयलिंगी म्हणजे काय? तृतीयपंथी म्हणजे काय? हे सर्व आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात ह्यापासून करणार मी माझ्या जीवनापासून सुरू करणार आहे. अ, लहान असण्यापासूनच माझं बालपण फार कठीण होतं. माझ्या आयुष्यात असा एक कोणतंही व्यक्ती नाही आहे माझ्या परिवारमधलं किंवा माझ्या शाळेमधलं ज्यानं मला लहानपणी बोललं नसेल, की "तू मुलींसारखा का वागतोस? सरळ चाल, तुझी चाल बदल, जरा मॅनली हो, जरा पुरुषांसारखं वाग." तर ते खूप टॉर्चरस होतं. 5वी किंवा 6वी मध्ये असताना अ, माझं बिहेवियर फेमिनाईन असल्यामुळे, म्हणजे थोडंफार वागणं माझं मुलींसारखं असल्यामुळं माझ्या सीनियर्सनी मला धरून माझी पॅन्ट खाली करून बघायचा प्रयत्न केला, की मी ॲक्चुअली मुलगा आहे की मुलगी आहे. तर असे इन्सिडेन्सेस सारखं घडत राहायचे. म्हणजे चिडवणं तर होतच नेहमी. बायला, हिजडा, छक्का. कधी-कधी असं अ, अ, विचित्र प्रश्न विचारायचे, की "तू मुलगाच आहेस का? तू मुलगी आहेस का?" तर जो चाइल्डहुड एखाद्या व्यक्तीचा आणि स्कूल एज जो गोल्डन एज आपण म्हणतो, तो माझ्यासाठी एवढं चांगलं नव्हतं. 10वी पास केल्यानंतर आपल्या इथं कसं आपण संस्था बदलते आपली. आपण एका शाळेमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जातो. 11वी जाताना मी ठरवलं, की मी स्वतःला बदलणार. थोडं जास्त मॅचो आणि थोडं जास्त मॅनली वागायला सुरू करणार आणि नवीन फ्रेंड्स बनवणार. आणि त्याच्यात मला यशही मिळालं. मी थोडं जास्त मॅनली वागायला लागलो. माझे नवीन फ्रेंड्स वगैरे बनले. पण काही कारणानं काही दिवसानंतर माझ्या एका मित्रानं मला येऊन विचारलं, की "तू गे आहेस का?" आणि ही 1999 ची गोष्ट आहे. त्यावेळी गे म्हणजे काय मला माहिती नव्हतं. त्यावेळेस लैंगिकता, समलैंगिकता किंवा लिंगभाव ह्या सगळ्या गोष्टी मला कळायच्या नाही. मग मी त्याला सांगितलं, "का रे बाबा, मला नाही माहिती गे म्हणजे काय?" तर तो म्हटला, "जाऊ दे." परंतु त्यानं ज्या टोनमध्ये मला विचारलं ना, "तू गे आहेस?" तो टोन असा होता, जणू काही गे म्हणजे कुठला एखादा डिसीज असावा, एखादा आजार असावा. म्हणून मी ते सोडून दिलं नाही. त्यावेळेस Google सर्च नव्हतं, परंतु इंटरनेट कॅफेजवरती Yahoo सर्चवर जाऊन मी म्हणजे जरा माहिती काढायची प्रयत्न केली, की गे म्हणजे काय? तिथं एंटर केल्याबरोबर मला कळालं, की गे म्हणजे समलैंगिक पुरुष याचा असा अर्थ असतो, की एखादा पुरुष ज्याचा शारीरिक, मानसिक आणि रोमॅन्टिक आकर्षण दुसऱ्या पुरुषांकडे असतं. आणि मला अ, वाचल्याबरोबर मला क्लिक झालं, की हो, माझं अट्रॅक्शन आहे. म्हणजे ते वाचल्यानंतर मला कळालं, की हो, असा एक माझा मित्र होता ज्याच्याकडे मी आकर्षित होतो म्हणून. इंटरनेटवर अजून वाचताना मला हे कळालं, की समाजामध्ये समलैंगिक लोकांबद्दल फार हेट्रेड आणि प्रिज्युडाइज आहे. म्हणजे गैरसमज आहे, चुकीच्या धारणा आहेत आणि फार नफरत आहे अ, गे लोकांच्या बद्दल. आणि आणखीन वाचन करत गेलो. पुस्तकाच्या दुकानाच्या म्हणजे माझ्या बाबांचं पुस्तकांचं दुकान होतं आणि मला वाचनाचाही छंद होता. तर माझी ही सवय होती, की एखादा टॉपिक समोर आला, की त्याच्या डिटेलमध्ये डेप्थमध्ये जायची माझी नेहमी सवय होती.
तर मी आणखीन डीपमध्ये गेलो, तर मला असं जाणवलं, की ह्या समाजात जे पण हेट्रेड आहे किंवा प्रिज्युडाइज आहे, नफरत आहे, समलैंगिकच्या विरुद्ध किंवा लैंगिक अल्पसंख्याकांच्या विरुद्ध, त्याचं कारण हा आहे, की समाजामध्ये जागरूकता नाही आहे. एक फार फेमस सेयिंग असते इंग्लिशमध्ये, "व्हॉट वी डोंट अंडरस्टँड, वी फिअर. व्हॉट वी फिअर, वी हेट." तर एखादी गोष्ट जी आपल्याला समजत नाही, त्याला आपण भीतो आणि ज्याला आपण भीतो त्याच्याशी आपण नफरत करतो आणि ती आपण डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच काळी मी असं ठरवलं, की जर मला ह्या समाजात बदल घडवायचा आहे, समाजामध्ये समलैंगिक लोकांप्रती किंवा लैंगिक अल्पसंख्याकांबद्दल जागरूकता आणि स्वीकारता वाढवायची आहे, तर माझ्यासारख्या समलैंगिक लोकांनी आणि लैंगिक अल्पसंख्याकांनी पुढे येऊन त्याबद्दल मोकळेपणाने बोलायला पाहिजे. जेणेकरून लोकांनाही कळेल, की हे काय चुकीचं नाही आहे, हे नॅचरल आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलेन मी पुढे. तर मग मी माझ्या मित्राला दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं, की "हो, मी गे आहे, समलैंगिक आहे." तर त्यानं माझ्याशी बोलायला बंद केलं. म्हणजे तो कंप्लीटली माझ्याशी बोलायचं बंद झाला. माझे जेवढे फ्रेंड सर्कल होते, त्या सगळ्यांनी माझ्याशी बोलायला बंद केलं. त्यानं जाऊन दुसऱ्यांना सांगितलं, तर कॉलेजमध्ये अ, माझे जेवढे फ्रेंड्स होते ते निघून गेले. क्लासमध्ये मी एंटर करायचो, तर सगळे मला म्हणजे मी ज्यावेळेस बॉईजच्या रोमध्ये जाऊन बसायचो, तर सगळे म्हणायचे, "जा तू पोरींच्या रोमध्ये जाऊन बस." असंही झालं. अ, आणि मी माझ्या ह्याच्यावर फर्म होतो, की मला जर समाजात बदल घडवायचा आहे, तर मला ह्या गोष्टींबद्दल बोलायला लागणार आहे. आणि त्यामुळे एखादा असाही इन्सिडन्स घडला, की ज्यावेळेस काही सीनियर्सनी मला अ, धरून मारलं, की "तू काय हे ब्रेन वॉशिंग करायला लागलायस, आमच्या संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत." त्यामुळे मला मारलं सुद्धा त्यांनी कॉलेजमध्ये. आता ज्यावेळेस ह्या मुलांनी मला धरलं आणि मारलं त्यानंतर थोडं डिप्रेशन वगैरे मला होऊ लागलं. मी कॉलेजला जात नव्हतो. माझे फ्रेंड्स वगैरे कोणी नव्हते. अ, मला सुसायडल टेंडन्सी पण होत्या. 1-2 वेळा मी सुसाईड पण ट्राय केलं. त्यावेळेस माझ्या पेरेंट्सना कळालं, की काहीतरी गडबड आहे. म्हणजे माझ्या सुसाईड अटेम्प्ट नंतर आणि माझ्या डिप्रेशन नंतर. तर त्यावेळी मी माझ्या पेरेंट्सना पण कम आउट केलं, की मी एक समलैंगिक आहे. त्यावेळी त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांच्या पण मनात बऱ्याचशा चुकीच्या धारणा होत्या आणि त्या मी इथे तुमच्याशी शेअर करणार ज्या भरपूर लोकांच्या मनात आजही आहेत त्या चुकीच्या धारणा. सर्वात पहिला लोकांच्या मनात ही धारणा असते, की हे नैसर्गिक नाही आहे. समलैंगिकता किंवा तृतीयपंथी हे नैसर्गिक नाही आहे. तर हे चुकीचं आहे. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये अ, पण समलैंगिकता दिसते. तुम्ही जर इंटरनेटवर गेला आणि स्टडी केलं तर तुम्हाला कळेल, की कित्येक प्राणी आहेत ज्याच्यामध्ये समलैंगिकता असते. बऱ्याचशा लोकांना ही धारणा असते, की ही एक चॉईस असते, की समलैंगिकता एक चॉईस असते. परंतु लैंगिकता जर चॉईस असती, तर तुम्ही केव्हा ठरवलं, की तुम्ही भिन्नलिंगी होणार आहे, ज्याला आपण हेटेरोसेक्सुअल म्हणतो, ज्यांचं आकर्षण अपोझिट सेक्सकडे असतो. तुम्ही ज्यावेळेस वयात आला किंवा तुम्हाला ज्यावेळेस सेक्शुअल अट्रॅक्शन डेव्हलप झालं, तुम्ही ठरवलं नाही, कुठल्याही मुलानं किंवा पुरुषाने जर ठरवलं नाही, की तो स्त्रीकडे अट्रॅक्ट होणार आहे. तो ऑटोमॅटिकली तिच्याकडे अट्रॅक्ट होतो किंवा होतात. तर लैंगिकता जो आहे, हे एक चॉईस नाही आहे. हे आपण निवड करत नाही, परंतु हे नॅचरली आपल्यामध्ये असतं. बऱ्याच लोकांना ही चुकीची धारणा असते, की हे एका प्रकारचा आजार आहे, मानसिक किंवा शारीरिक आजार आहे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन, इंडियन सायकॅट्रिक असोसिएशन आणि आता सप्टेंबर 6, 2018 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ह्या सगळ्या मोठ्या संस्थांनी म्हणजे विज्ञान आणि विधी, सायन्स आणि लॉ दोघांनी पुढे येऊन सांगितलेलं आहे, की लैंगिकता किंवा तृतीयपंथी किंवा ज्याला आपण लिंग भावना म्हणतो, हे अ, अ, वेगळे जे लैंगिकता आहेत, ते कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार नाही आहे आणि अशा व्यक्तींचा उपचार करणं हे त्यांच्या विरुद्ध स्टिग्मटाइज करणं आहे आणि त्या कम्युनिटीला तुम्ही दाबवताय आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही ही एक प्रकारची हिंसा आहे असं ह्या सगळ्या संस्थेनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी. बऱ्याच लोकांना हेही असं गैरसमज असतो, की हे आमच्या संस्कृतीच्या विरुद्धात आहे, आमच्या कल्चरच्या विरुद्धात आहे. परंतु तुम्ही जर महाभारत वाचलं तर त्याच्यामध्येही शिखंडीचा उल्लेख आहे, जो एक ट्रान्स मॅन आहे. फिमेल टू मेल ट्रान्स मॅन आहे, तृतीयपंथी आहे तो.
तुम्ही जर खजुराहो टेम्पलमध्ये गेला तर तिथंही समलैंगिक लोकांचं सेक्स करताना जे स्कल्पचर्स आहेत, तुम्ही जर कामासूत्र वाचलं वात्स्यांचं त्याच्यामध्येही उल्लेख आहे. तर हिस्टॉरिकली आणि कल्चरली खूप रेफरन्स आहेत आपल्या भारतामध्ये, जे सेक्शुअल मायनॉरिटीज बद्दल म्हणजे जे लैंगिक अल्पसंख्या आहेत, तृतीयपंथी म्हणा किंवा समलैंगिक आहेत, त्यांच्याबद्दल बोलतात, त्याच्याबद्दल उदाहरणं दिलेली आहेत. तर अशा चुकीच्या धारणा माझ्या आई-वडिलांचेही होते. परंतु अ, अ, त्यांना वेळोवेळी मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजवायचो आणि काही वर्षानंतर आणि आमिर खानच्या एका सत्यमेव जयतेच्या एपिसोड नंतर ज्यावेळेस आमिर खाननं येऊन सांगितलं, की समलैंगिकता हे नैसर्गिक आहे, हा आजार नाहीये, त्यावेळेस माझ्या आई-बाबांनी एक्सेप्ट केलं. तर बरेचसे वर्ष गेले आणि एवढ्या माझ्या प्रयत्नानं आणि मग आमिर खानच्या सांगितल्यानंतर माझ्या आई-वडिलांनी ते एक्सेप्ट केलं. तर माझ्या परिवारानं आणि माझे मित्र-मैत्रिणी ज्यावेळेस मला स्वीकारलं, त्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस आले. पूर्वी माझा कॉन्फिडन्स खूप लो असायचा, माझा सेल्फ एस्टीम खूप लो असायचा, मी फार डिप्रेस्ड असायचो सारखं. परंतु ज्यावेळेस माझ्या परिवारानं मला स्वीकारलं, ज्यावेळेस माझ्या मित्र मला स्वीकारलं, त्यावेळेस माझ्या कॉन्फिडन्समध्ये, माझ्या करिअरमध्ये खूप चेंजेस आल्या आणि आय वॉज लकी की मी खूप सक्सेसफुल झालो. म्हणजे माझ्या पर्सनल ह्याच्यामध्ये म्हणा किंवा करिअरमध्ये म्हणा. आता मी लकी होतो, परंतु सगळे जे माझ्या अवती-भोवती होते, माझे मित्र-मैत्रीण जे समलैंगिक होते, ते इतके लकी नव्हते. 2014 ते 2018 वर्षाची 3-4 वर्षाच्या दरम्यान माझ्या 3 मित्रांनी आत्महत्या केली. तिन्ही समलैंगिक होते, तिन्ही कोल्हापूरचे होते. तिसरा जो माझा मित्र होता ज्यांनी आत्महत्या केली, तो फक्त 19 वर्षाचा होता. आणि त्यांना आत्महत्या म्हणजे फक्त स्वतःचा जीव नाही दिला, तर कसा दिला ते मी तुम्हाला सांगतो. त्यानं पहिला स्लीपिंग पिल्स खाल्ल्या. मग त्यानं आपलं रिस्ट कट केली म्हणजे आपला हात कापलं आणि बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरनं त्यानं उडी मारली. बापरे! म्हणजे तो फक्त सुसाइडल नव्हता, म्हणजे त्याची फक्त आत्महत्याची वृत्तीही नव्हती, तर खूप मेंटल हेल्थ इश्यूजच पण होते. म्हणजे नॉर्मल व्यक्तींपेक्षा समलैंगिकमध्ये किंवा लैंगिक अल्पसंख्यांमध्ये डिप्रेशन, अँक्साइटी, सुसायडल टेंडन्सी खूप असते जास्त. कारण का स्वीकारता नसते, बरंचसं मेंटल, फिजिकल टॉर्चर असतो त्यामुळे. तर ज्यावेळेस माझ्या ह्या तिसऱ्या मित्रानं आत्महत्या केली, त्यावेळेस अ, मी आणि माझ्या बाकीच्या मित्रांनी ठरवलं, की नाही आत्ता बाबा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि ही 2016 डिसेंबरची गोष्ट आहे. त्यावेळेस आम्ही ठरवलं, की आम्ही असं एक सपोर्ट ग्रुप सुरू करणार आणि त्याचं नाव आम्ही अभिमान दिलं. आणि पहिला आम्ही काय करायचो, आम्ही ही जी सुरुवात केली एक सेफ स्पेस क्रिएट करण्यासाठी केली. अ, बरेचसे जे लैंगिक अल्पसंख्या असतात, ते आपल्या भावना किंवा आपली आयडेंटिटी अ, ते लोकांपासून दडवून राहतात आणि एक मुखवटा घालून फिरत असतात, एक मास्क घालून फिरत असतात, की जे समलैंगिक असतील, ते भिन्नलिंगी असण्याचं नाटक करतील. जे तृतीयपंथी असतील, ते सिसजेंडर बनण्याचं नाटक करतील. तर त्यामुळे काय होतं त्यांना अ, आपल्या मनातलं जे बोलायचं असतंय किंवा जे व्यक्त करायचं असतं त्याचं प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि तो प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या हेतून आम्ही अभिमान सुरू केलं. जिथं समलैंगिक अल्पसंख्याचे एकत्र येऊन एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतील. त्यांच्या काय अडी-अडचणी असतील ते शेअर करू शकतील आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर आम्ही एकत्र येऊन सोल्युशन काढायचो. तर पहिल्या आमच्या ह्या मीटिंग्स ज्या आहेत त्या अंडरग्राउंड व्हायच्या. म्हणजे आम्ही एखाद्याच्या घरी ज्यावेळेस कोण नसतील तिथं भेटायचो किंवा आम्ही पब्लिक स्पेसेसमध्ये नाही भेटायचो, की रेस्टॉरंटमध्ये किंवा गार्डनमध्ये. कारण सगळ्यांना भीती होती, की आम्ही जर एकत्र आलो तर दिसून येणार आणि लोकांना कळणार, की आम्ही वेगळे आहोत किंवा आम्ही समलैंगिक आहोत किंवा आम्ही तृतीयपंथी आहोत. तर पहिला आम्ही हे सुरुवात केली. ह्यानं एक बदल हा घडला, की थोडंसं त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला जिथे त्यांनी स्वतःला एक्सप्रेस करू शकत होते. आपली प्रॉब्लेम शेअर करू शकत होते. परंतु अजूनही समाजात आम्ही काही बदल घडवू शकलो नाही. त्यावेळेस आम्ही ठरवलं, की जर आम्हाला समाजात बदल घडवायचा आहे, तर आम्हाला पुढे यायला लागेल. आम्हाला स्वतःबद्दल, आमच्या अस्तित्वाबद्दल लोकांना सांगायला लागेल. आणि मग आम्ही बाहेर जाऊन हे सेन्सिटायझेशन सेशन्स घ्यायचो. पोलिस स्टेशनमध्ये, मीडिया हाऊसमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन लोकांना शारीरिक लिंग, लिंग भावना आणि लैंगिकताबद्दल आम्ही जाऊन माहिती द्यायचो. मी पुढे सांगणार आहे त्याबद्दल.
तर अशी आमची अभिमानची सुरुवात झाली आणि ह्या सगळ्या कामात ज्यावेळेस आम्ही हे सगळं काम करत होतो त्यामध्ये बऱ्याचशा अडचणीही आल्या. बऱ्याचशा वेळी असा आम्हाला फोन यायचे की एखादी लेस्बियन मुलगी होती, समलैंगिक स्त्री होती जिच्यावर बलात्कार झालं. कारण का आई-वडिलांना वाटत होतं की हिनं कधी पुरुषाबरोबर सेक्स केला नाही आहे. तर तिला कळत नाही किंवा तिला माहिती नाही की ती ॲक्चुअली एन्जॉय करते म्हणून त्यांना असं वाटायचं की म्हणून तिला वाटतंय की ती लेस्बियन आहे. तर त्यांनी कुठल्यातरी मेल रिलेटिव्हला इन्व्हाईट करतील की हिच्यावर बलात्कार करा. जेणेकरून तिचं लेस्बिनिझम ठीक होईल. तर अशाही घटना झाल्या. बऱ्याच वेळी आम्हाला असे लोकांचे फोन यायचे, की मला घरातनं हाकलून काढलंय, की माझ्या घरी कळालं, की मी समलैंगिक आहे किंवा मी तृतीयपंथी आहे. तर असे कॉल्स वगैरे आम्ही हँडल करत होतो. बऱ्याच वेळी लोकांना सुसायडल टेंडन्सी असायचे, तर त्यांना आम्ही जे एल-जी-बी-टी फ्रेंडली सायकियाट्रिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे आम्ही त्यांना डायव्हर्ट करायचो. बऱ्याच वेळी आम्ही त्यांची फीस वगैरे भरायचो किंवा आम्ही ह्या सायकॉलॉजिस्टना रिक्वेस्ट करायचो, की तुम्ही ह्यांचं जे काउन्सिलिंग आहे ते फ्रीमध्ये करा किंवा कमी पैशात करा. तर हा सगळा काम आम्ही अभिमानच्या याच्याखाली केलेला आहे. अ, मोठा सर्वात प्रॉब्लेम जो आम्हाला येतो, की लोकांमध्ये अजूनही पूर्णपणे नॉलेज नाही आहे. ज्यावेळेस एल-जी-बी-टी आपण म्हणतो, तर लोकांना वाटतं, की एल-जी-बी-टी म्हणजे तृतीयपंथी. तर आता मी काही स्लाइड्स तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यावरनं थोडंसं तुम्हाला आणखीन अंडरस्टँडिंग तुमचं वाढेल, की नेमकं एल-जी-बी-टी-आय-क्यू-ए हे काय आहे? स्क्रीन वगैरे मी आता शेअर करणार आहे. त्याच्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांना. अ, तुमच्या ओळखीचं क्लोज सर्कलमध्ये एखादा एल-जी-बी-टी-आय-क्यू व्यक्ती आहे का? तुम्ही पर्सनली कुठल्या समलैंगिक पुरुष स्त्रीला ओळखता का? तुम्ही पर्सनली कुठल्या तृतीयपंथीला ओळखता का? होय किंवा नाही मला एवढं उत्तर द्या सगळ्यांनी कमेंट्समध्ये. क्रांती बाविस्कार मॅडम म्हणतात की नाही. दीक्षा कदम म्हणतात होय. मेघा म्हणतात नो. गजानन म्हणतात नो. कोमल म्हणतात नो. नाही सर, नाही. डॉक्टर तृप्ती म्हणतात हो. बऱ्याच जणांचे उत्तर आलेत नो म्हणून. एकदम कन्झर्व्हेटिव्ह नंबर जरी आपण धरलं ना, तर एल-जी-बी-टी-आय-क्यू-एन ची संख्या पॉप्युलेशनची 5% असायला पाहिजे. म्हणजे 20 पैकी प्रत्येक एक व्यक्ती असा असेल, जो लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स, एसेक्शुअल असेल. तरीही आपल्या समोर कोण दिसत नाही. याचं कारण असं आहे कारण का ते घाबरतात खुलेपणानं तुम्हाला सांगायला किंवा त्यांना असं वाटतं, की त्यांना सेफ वाटत नाही. माहिती आहे पण संपर्कात नाही. हो. अच्छा. आता मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या माहितीचे फेमस पर्सनॅलिटी कोण तुम्हाला माहिती आहेत, जे लेस्बियन, गे किंवा ट्रान्सजेंडर आहेत? एखादी फेमस तृतीयपंथी तुम्हाला माहिती असेल, हिजडा माहिती असेल, शेख हसीना मॅडम बरोबर. दिशा पिंकी शेख सॉरी हां, दिशा पिंकी शेख व्हेरी गुड. लक्ष्मी त्रिपाठी येस. गौरी सावंत येस. अच्छा, करण जोहर स्वतःहून कधी त्यांनी आयडेंटिफाय केलेलं नाही आहेत, की ते समलैंगिक किंवा उभयलिंगिक किंवा भिन्नलिंगी आहेत. तर आपण अझ्युम करणं चुकीचं आहे, की ते समलैंगिक आहेत की नाही आहेत. असं वाटत असेल, परंतु अझ्युम करणं चुकीचं आहे. गंगा, ठीक आहे. आता ऑलिम्पिक सुरू आहे. परवाच एक खूप फेमस स्पोर्ट्स पर्सन आहेत. मी त्यांचं नाव सांगतो तुम्हाला. जे ऑलिम्पिकमध्ये म्हणजे ओपनली गे पर्सन आहेत, समलैंगिक पुरुष आहेत, ज्यांनी गोल्ड जिंकला. त्यांचं नाव आहे टॉम डेली. आपल्या भारतातनं एक समलैंगिक स्त्री आहे, जी आता ऑलिम्पिक्सला जाणार आहे. कोणाला माहिती आहे का? अच्छा, भारतातली रनर 100 मीटर्स आणि 200 मीटर्स ऑलिम्पिकसाठी कोणती स्त्रीनं भाग घेतलेला आहे, कोणाला माहिती आहे का? भारतातून 100 मीटर्स, 200 मीटर्ससाठी ऑलिम्पिक्सला कोण आता पार्टिसिपेट करणार आहे यावर्षी? तर दुती चांद म्हणून आहे. भारतातली स्त्री आहे आणि रनर आहे. त्यांनी बरेचसे मेडल्स वगैरे नॅशनल लेव्हलवर आणि इंटरनॅशनलवर जिंकलेले आहेत आणि आता ह्यावेळी
ऑलिम्पिकसाठी त्यांनी भाग घेणार आहेत. सांगण्याचा अर्थ असा आहे की 100 कोटीच्या पॉप्युलेशन मध्ये जिथं 5 कोटी LGBTIQ असायला पाहिजे, तरी आपल्याला बोटांवर मोजायला लागतंय की किती खेळाडू LGBTIQ आहेत, आपल्या संपर्कातले किती LGBTIQ, आणि ह्याचं कारण असं आहे की त्यांना सेफ वाटत नाही समाजात खुलेपणाने यायसाठी. तर आता मी स्क्रीन शेअर करतो आणि मी तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. एक मिनिट हा. वर्धन सर, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हा, तुमचा चेहरा दिसतोय, स्क्रीन नाही दिसत. अच्छा, स्क्रीन शेअर झालं नाही बहुतेक. नाही चालेल. सॉरी. तुम्हाला होस्ट केले ना सरांनी? हो, होस्ट केलेला आहे. ओके ओके ओके. आता बघा सर. हा, येते, दिसले सर. ऑलराईट. ओके ओके. तर काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे, शब्द आहेत. आता आपल्या बरोबर जितके लोक आहेत, तुम्ही सोशल वर्कच्या फील्डमध्ये काम करता. सोशल फील्डमध्ये आता एक खूप मोठा ब्रांच जो आहे तो जेंडर मायनॉरिटीज, सेक्शुअल मायनॉरिटीज आहे. त्यामुळे तुम्हाला जर LGBTIQ साठी काम करायचं आहे, लैंगिक अल्पसंख्याकांसाठी काम करायचं आहे, तर काही टर्म्स आहेत जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ह्या 4 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही जे पण ऐकणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे टर्म्स माहिती असायला पाहिजेत. तर बायोलॉजिकल सेक्स म्हणजे शारीरिक लिंग, हा शब्द सर्वात पहिला समजण्याची गरज आहे. तर शारीरिक लिंग म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा व्यक्ती जन्माला येतो, तर त्याच्या सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, माझा मराठी थोडं कच्चा आहे, परंतु जनेंद्रियां आपण म्हणतो, बरोबर ना सर, वर्धन सर? जनेंद्रिय. सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कडे बघून आपण ठरवतो की एखादा जन्माला आलेला बाळ तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, मेल किंवा फिमेल आहे. जर त्यांची शरीर रचना आणि बाकीचे इंटरनल आणि एक्सटर्नल सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे पीनेस आणि टेस्टिकल वगैरे असतील तर त्याला आपण मेल म्हणतो. आणि जर त्यांचे सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे फिमेलचे असतील तर आपण त्यांना फिमेल म्हणतो. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की काही बाळ जन्माला असे येतात की जिथं बाळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे समजणं अवघड असतं. त्यांना आपण म्हणतो इंटरसेक्स, किंवा मराठीमध्ये सांगायला गेलो तर द्विलिंगी किंवा मध्यलिंगी. तर LGBTIQA मधला जो आय आहे तो आहे इंटरसेक्स. आणि इंटरसेक्स हे बायोलॉजिकल सेक्स मायनॉरिटी असतात, शारीरिक लिंगाच्या ह्यानं अल्पसंख्या असतात. आता काही प्रॉब्लेम इंटरसेक्स लोकांना काय होतो? पहिला तर जन्माला आल्याबरोबर आई बाबा त्यांना अबॅन्डन करतात, की देवळाबाहेर ठेवून येतील किंवा हिजडा कम्युनिटीला त्यांनी देऊन टाकतील की तुमच्या कम्युनिटी, तुमच्या समाजातलं बाळ झालंय, हे तुम्ही बाळ सांभाळा. तर पहिला प्रॉब्लेम त्यांचा जन्मापासून सुरू होतो की त्यांना अबॅन्डन करतात किंवा त्यांना सोडून टाकतात. दुसरा प्रॉब्लेम असा होतो की डॉक्टर पैशाच्या लालचमध्ये आई वडिलांना रेकमेंड करतात की ह्यांच्यावर सर्जरी करून आपण त्यांना मेल किंवा फिमेल बनवूया. आणि ह्या सर्जरी घातक असतात त्यांच्या जीवाला. म्हणजे दे कुड इदर डाय और दे कुड बिकम पॅरलाइज्ड फॉर लाईफ. तर त्यांच्यासाठी ह्या सर्जरी सेफ नसतात. तर हा एक दुसरा प्रॉब्लेम असतो जो इंटरसेक्स लोकांना फेस करायला लागतो. काही पेरेंट्सनी समजा ऍक्सेप्ट केलं, त्यांना अबॅन्डन नाही केलं, त्यांना हिजरा कम्युनिटीमध्ये नाही दिला, त्यांचं ऑपरेशन नाही केलं,
त्यानंतरही त्यांचे प्रॉब्लेम्स काय संपत नाहीत. समाजातले लोक त्यांना चिडवतात. आपण कुठे गेलो, शाळेत गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो, की मेल आणि फिमेलसाठी टॉयलेट असतंय. इंटरसेक्स लोकांसाठी टॉयलेट नसतंय. जेंडर न्यूट्रल टॉयलेट नसतात. फार कमी ठिकाणी टॉयलेट्स जेंडर न्यूट्रल असतात. जिथं मोठ्या संख्येने लोकं असतात, तिथं टॉयलेट्स बायफर्केट केले असतात मेल, फिमेल, परंतु इंटरसेक्ससाठी टॉयलेट्स नसतात. जसे-जसे इंटरसेक्स ग्रो होतात, तसं मग त्यांना जेंडर आयडेंटिटी जो आपला मेन विषय आहे इथे लिंगभाव, ते त्यांच्यावर इम्पोज केली जाते. ऍक्च्युली सगळ्यांवरच इम्पोज केली जाते जेंडर आयडेंटिटी. मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार त्याच्याबद्दल की जेंडर आयडेंटिटी म्हणजे काय. तर पहिला पॉइंट आपल्या सगळ्यांना हा समजून घ्यायचा आहे की जन्माला आपण ज्या हिशोबाने शरीराने येतो की फक्त मेल आणि फिमेल नसतात, त्यामध्ये काही बाळ असेही असतात आणि त्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळे प्रकारचे बाळ असतात की म्हणजे काही बाळांना पीनस असेल आणि वजायना असेल, काहींना एक्सटर्नली पीनस असेल म्हणजे एक्सटर्नली म्हणजे बाहेरनं त्यांचं शरीर रचना पुरुषाची असेल, परंतु आतून शरीर रचना स्त्रियांची असेल. काही वेळा त्यांना वजायना असेल, परंतु क्लिटोरिस नसेल आणि एक पेनिस सारखं काहीतरी छोटं असेल किंवा पेनिस असेल आणि टेस्टिकल नसतील. तर भरपूर प्रकारचे इंटरसेक्स लोकं असतात. त्यामध्ये एकच प्रकार नसतो. आतापर्यंतचे रिपोर्टेड 50च्या वर इंटरसेक्स व्हरायटीज रजिस्टर झालेले आहेत. तर पहिला जो आहे तो इंटरसेक्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. हा एक बायोलॉजिकल सेक्सचा इश्यू आहे. त्यानंतर येतो जेंडर आयडेंटिटी म्हणजे लिंग भावना, लिंगभाव. आता भाषा थोडी कमी पडते. आपल्या इथं लिंग भेदभावला जो सेक्सिझम असतो त्यालाही लिंगभाव म्हणतो आणि लिंग भावनाला जेंडर आयडेंटिटीलाही लिंगभाव म्हणतो. इथून पुढे मी ज्यावेळी पण शब्द लिंगभाव वापरणार, आय एम रेफरिंग टू जेंडर आयडेंटिटी. एखाद्या व्यक्तीची लिंग भावनाला मी लिंगभाव म्हणतो. तर लिंगभाव म्हणजे काय की व्यक्ती स्वतःला मानसिक दृष्टीनं पुरुष किंवा स्त्री समजतो, तो त्या व्यक्तीचा लिंगभाव असतो. एखादा व्यक्ती जर शरीराने जन्माला त्याचा बायोलॉजिकल सेक्स शारीरिक लिंग पुरुषाचा आहे, तर हे कॉमन आहे की त्याचं लिंगभाव ही पुरुषाचं असेल. परंतु हे कंपल्सरी नाही आहे. लिंगभाव जो आहे हा वयाच्या 2 ते 3 वर्षापासून डेव्हलप व्हायला सुरू होतो, जो जेंडर आयडेंटिटी आहे. तर सिस जेंडर, आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मराठी शब्द मी जसं सांगितलं की भाषा कमी पडते. माझ्याकडे मराठी शब्द सिसजेंडरचा एक्झॅक्ट नाही आहे. तर मी इंग्लिशमध्येच तुम्हाला समजवणार. सिस जेंडर व्यक्ती तो व्यक्ती असतो ज्याचा शारीरिक लिंग आणि लिंगभाव जुळतो. की जो व्यक्ती शरीरानं पुरुष आहे आणि मानसिक दृष्टीनं पण तो स्वतःला पुरुष समजतो. आणखीन सोपं म्हणायचं असेल तर त्याचं मन आणि आत्माही पुरुषाचा आहे. अशा व्यक्तीला आपण सिस जेंडर मॅन म्हणतो. मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त करून लोक सिस जेंडर असतात. एखादी व्यक्ती जी शरीरानं स्त्री आहे आणि मानसिक दृष्टीनं स्वतःला स्त्री समजते, त्याला आपण सिस जेंडर वुमन म्हणतो. बिकॉज मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन इज सिस जेंडर, आपण सारखं सिस जेंडर मॅन, सिस जेंडर वुमन म्हणत नाही. आपण सिम्पली काय म्हणतो, मॅन आणि वुमन. तर हा एक भाग समजण्याचा आहे लिंगभाव मधला, की ज्या लोकांचं लिंगभाव शरीराशी जुळतो त्यांना आपण सिस जेंडर म्हणतो. काही व्यक्ती असे असतात ज्यांचा लिंगभाव हा त्यांच्या शरीराशी जुळत नाही. आता जुळत हा शब्द कितपत करेक्ट आहे मला माहिती नाही. तर एक्झॅक्ट ट्रान्सलेशन मला सांगता येणार नाही तुम्हाला. परंतु उदाहरण देतो की समजा एखादा व्यक्ती शरीरानं पुरुष आहे आणि त्याची मन आणि आत्मा किंवा मानसिक दृष्टीने तो स्वतःला स्त्री समजतो, त्याला आपण ट्रान्सजेंडर वुमन म्हणतो. आता जसे तुम्ही उदाहरण दिले गौरी सावंत, लक्ष्मी त्रिपाठी, शेख मॅम, हे सगळे शरीरानं पुरुष होते आणि त्यांचं लिंगभाव जो होता, त्यांची जेंडर आयडेंटिटी जी होती जी स्त्रीची होती, म्हणून त्यांना आपण ट्रान्सजेंडर वुमन म्हणतो. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये आपण त्यांना तृतीयपंथी म्हणतो. तिथंही भाषा कमी पडते.
तृतीयपंथी हा एक अम्ब्रेला टर्म आजकाल यूज केला जातो सर्व लैंगिक अल्पसंख्यांसाठी. तर मी वापरताना ट्रान्सजेंडर मॅन, ट्रान्सजेंडर वुमन वापरलं तर जास्त सोपं पडेल तुम्हाला पुढचं समजायला. तर काही व्यक्ती असे असतात जे शरीराने स्त्री असतात, पण त्यांची मन आणि आत्मा हे पुरुषाची असते. त्यांना आपण ट्रान्सजेंडर मॅन म्हणतो. आता हे व्यक्ती त्यांनी आपलं बॉडी जे आहे, त्यांना त्यांचं मन आणि आत्मा वेगळं असल्यामुळे त्यांना फार त्रास होतो. त्यांनी आपल्या शरीरामध्ये अ, बदल घडवावा असं वाटतो, की माझं शरीर जो आहे तोही माझ्या मनाशी एक व्हावं. तर त्यांनी सर्जरीज करतात. ज्यांना पूर्वी आपण सेक्स चेंज ऑपरेशन म्हणायचो. तर आपण त्यांना आता सेक्स चेंज ऑपरेशन न म्हणता जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी म्हणतो. तर जो व्यक्ती आपला जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी करतो, त्यांना बॉडीनं ते नंतर मेलनं फिमेल बनतात किंवा फिमेलनं मेल बनतात. त्या व्यक्तींना आपण ट्रान्ससेक्शुअल म्हणतो. सध्या हाही टर्म जास्त वापरला जात नाही ट्रान्ससेक्शुअल. आपण सिम्पली त्यांना जर ट्रान्स वुमन असेल तर आपण म्हणतो वुमन विथ अ ट्रान्स हिस्ट्री किंवा मॅन विथ अ ट्रान्स हिस्ट्री किंवा सिम्पली आपण मॅन आणि वुमन म्हणलं तरी चालतं, कारण का त्याची ट्रान्स हिस्ट्री त्यांना सगळ्यांना सांगावं हे काय कंपल्सरी नसतं. हे काही टर्म्स आहेत जे समजायला आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलोय, जेणेकरून आपल्याला ह्या कम्युनिटीसाठी काम करण्यात सोपं होईल. तर पहिला आपण बघितलं शारीरिक लिंग, नंतर आपण बघितलं लिंग भाव. आता येतो लैंगिक आकर्षण, सेक्शुअल ओरिएंटेशन. तर ज्यावेळेस आपण 13-14 वर्षाचं होतो आणि आपलं शारीरिक अट्रॅक्शन डेव्हलप होतो, मग तो शारीरिक असेल किंवा इमोशनल असेल किंवा रोमॅन्टिक असेल, तर त्या हिशोबानं वेगवेगळ्या सेक्शुअलिटीज असतात, लैंगिकता असतात. तर पहिला म्हणजे हेटेरोसेक्शुअल, ज्याला आपण मराठीत म्हणतो भिन्नलिंगी, की ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्टेड जे लोकं असतात, त्यांना आपण भिन्नलिंगी किंवा हेटेरोसेक्शुअल म्हणतो. एखादा पुरुष असेल, जो स्त्रीकडे अट्रॅक्टेड आहे, आकर्षित आहे, त्याला आपण भिन्नलिंगी किंवा हेटेरोसेक्शुअल म्हणतो. काही व्यक्ती असे असतात, की समजा तो पुरुष असेल आणि त्याचं आकर्षण पुरुषाकडे असेल, त्याला आपण होमोसेक्शुअल मॅन म्हणतो किंवा गे म्हणतो. समलैंगिक पुरुष. किंवा काही स्त्रिया अशा असतील ज्यांचं आकर्षण स्त्रियांकडे असेल, त्यांना आपण म्हणतो समलैंगिक स्त्री किंवा लेस्बियन. काही असेही लोक असतात ज्यांचं अट्रॅक्शन दोन्ही सेक्सकडे असतो, त्यांना आपण म्हणतो बायसेक्शुअल किंवा उभयलिंगी. तर हे LGBTIQA जे आपण म्हणतो ना, त्यामधलं L म्हणजे लेस्बियन, समलैंगिक स्त्री, G म्हणजे गे, समलैंगिक पुरुष, बी म्हणजे बायसेक्शुअल, उभयलिंगी व्यक्ती, आणि टी म्हणजे ट्रान्सजेंडर, म्हणजे जे आपण सांगितलं तृतीयपंथी, ज्यांचं लिंगभाव त्यांच्या शरीराशी जुळत नाही. आणखीन जसं मी तुम्हाला सांगितलं, की ज्यावेळेस जन्माला येतो आपण, तर स्त्री किंवा पुरुषपेक्षाही इंटरसेक्स असतात आणि त्यांचे शरीरामध्ये फार वेगवेगळ्या व्हरायटीचे लोक असतात. तर हे बायनरी नसून एक स्पेक्ट्रम असतो. त्याप्रमाणे जेंडर आयडेंटिटी पण ही 2 एंड्स नाही आहेत, तर त्याच्यामध्येही बरेचसे आयडेंटिटीज आहेत. तर स्त्री आणि पुरुष मधले आणखीन बरेचसे आयडेंटिटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो नॉन बायनरी. काही लोकांची जी लिंग भावना असते ती स्त्री किंवा पुरुष दोघांशी जुळत नाही. काही लोकांची जेंडर फ्लुइड असते, की त्यांनी स्वतःला मानसिक दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोन्हीही समजतात किंवा कधी स्त्री समजतात, कधी पुरुष समजतात. तर भरपूर आयडेंटिटी आहेत आणि बायनरी नाही आहे इथं. तर आपल्या सगळ्यांना हे एक फार महत्वाचं समजून घ्यायचं आहे, की मेजॉरिटी लोकं मध्ये बायनरी दिसून होते, मॅन, वुमन किंवा सेक्शुअलिटीमध्ये बायनरी दिसून येते, की कोण मुलांकडे अट्रॅक्ट असतो किंवा कोण मुलींकडे. परंतु बऱ्याचशा आयडेंटिटीज ह्या 2 पॉइंट्सच्या मध्येही आहेत. त्यामुळे आपण म्हणतो, की जेंडर इज अ स्पेक्ट्रम, sexuality is a spectrum, gender identity is a spectrum, and it is not binary. हा चित्र सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्यावा, जेणेकरून आपल्याला कळेल की शारीरिक लिंग म्हणजे सेक्स जो पायांमध्ये असतो, लिंग भाव जो कानांच्या मध्ये असतो,
की म्हणजे आपल्या मानसिकतेमध्ये असतो. मानसिक दृष्टीने आपण स्वतःला काय समजतो, स्त्री किंवा पुरुष. आणि हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी आहे. मी असं म्हणत नाही की हे बॉडी पार्ट्सनं हे डायरेक्ट होतात, परंतु व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी आहे. आणि लैंगिक आकर्षण हा हृदयात असतो. आणि हे कॉमन आहे, की ज्यांचं शारीरिक लिंग पुरुष असेल, त्यांची लिंग भावना पुरुषाची असेल आणि त्यांचं आकर्षण स्त्रियांकडे असेल, परंतु हे नेसेसरी नाही आहे. हा सर्वात मोठा डिफरन्स जर आपल्याला कळाला ना, तर बराचसा जो कन्फ्युजन असतो आणि बराचसा जो आपण जनरलाइज करतो एल-जी-बी-टी-आय किंवा तृतीयपंथीच्या खाली आणि हे का वेगवेगळ्या ह्या आयडेंटिटीजना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलो तर आपण सगळेच ह्युमन आहोत. वेगळे नाही आहेत. परंतु ह्या प्रत्येक आयडेंटिटीचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, स्वतःच्या अडी-अडचणी आहेत आणि स्ट्रगल्स आहेत. त्या स्ट्रगल्सना ॲड्रेस करण्यासाठी, त्या अडचणींच्या वरती सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला ह्या आयडेंटिटीज जाणून घेणे महत्त्वाचं आहे. बरेचसे लोकं म्हणतात, "काय फरक पडतंय लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर आपण तर सगळे ह्युमन्सच आहोत आणि तोच आमचा मुद्दा आहे." परंतु आमच्यावरती जो भेदभाव होतो किंवा आमचे जे शारीरिक प्रॉब्लेम्स येतात किंवा मानसिक प्रॉब्लेम येतात, ते आमच्या ह्या आयडेंटिटीजमुळे होतो आणि त्यामुळे ह्या आयडेंटिटीज समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कमिंग आउट हा एक शब्द सगळ्यांना समजण्याचं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या लैंगिकताबद्दल किंवा आपण लैंगिक अल्पसंख्या आहोत, हे आपल्या परिवारासमोर किंवा मित्र-मैत्रिणींसमोर किंवा समाजासमोर सांगतो, तर ह्या प्रोसेसला कमिंग आउट म्हणतात. मी 16व्या वर्षी माझ्या फ्रेंड्सला कम आउट केलं, की मी समलैंगिक पुरुष आहे. काही महिन्यानंतर माझ्या फॅमिलीला मी कम आउट केलं, की मी समलैंगिक पुरुष आहे. तर हा टर्म असतो कमिंग आउट. आता का समाजातले बरेचसे लोकं कम आउट करत नाहीत? कारण का आपल्या सोसायटीमध्ये अजूनही बरेचसे गैरसमज आहेत लोकांमध्ये. बरीचशी हिंसा होते लैंगिक अल्पसंख्याकांबरोबर. भेदभाव होतो. त्यामुळे त्यांना भीती असते. म्हणून लोकं कम आउट करत नाहीत. एक दुसरा टर्म सगळ्यांना समजायला पाहिजे. आता आपल्या आजच्या सेशन बरोबर हा एवढा कन्सर्न नाही आहे. परंतु महत्वाचा टॉपिक आहे पिंक कॅपिटलिझम, की डिपेंडिंग ऑन पीपल्स सेक्शुअलिटी, सेक्शुअल ओरिएंटेशन, अ लॉट ऑफ इकॉनॉमिक थिंग्स आर ड्रिव्हन. जनरलाइज करायला नको पाहिजे, परंतु तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु गे लोकं तुम्ही बघशीला खूप फॅशनेबल असतात किंवा खूप पैसा कपड्यांवरती, फिटनेसवरती किंवा हेल्थ केअर आणि स्किन रूटीनच्या प्रॉडक्ट्सवरती खर्च करतात. तर पिंक इकॉनॉमी त्याला म्हणतात. हे एक उदाहरण आहे, की कसं पिंक इकॉनॉमीचा फायदा ब्रँड्स घेतात. जून महिना हा प्राइड मंथ असतो आणि प्युमा म्हणून एक फार फेमस ब्रँड आहे, ज्यांनी प्राइड कलेक्शन लॉन्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप पैसा मिळवला. तर एक आर्थिक दृष्टिकोनानं पण आपला समाज समावेशक आणि समान जर आपण केलं, तर त्यांना आर्थिक दृष्टिकोनानं पण ही खूप फायदा होतो. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट हे आहे, की शेवटी आपण सगळे ह्युमन आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचं जीवन सन्मानानं जगायचं हक्क आहे. आणि एक गोष्ट मी सगळ्यांना सांगत असतो, की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. मी एक समलैंगिक आहे म्हणून माझ्या इच्छा ज्या आहेत, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, त्या इतरांपेक्षा वेगळ्या नाही. माझी ही इच्छा असते, की कोणी प्रेम करणारं असो किंवा कोण असो ज्याच्यावर मी प्रेम करू किंवा माझंही लग्न व्हावं किंवा मलाही फॅमिलीचा अधिकार असावा एक अ, लग्न करण्याचा किंवा फॅमिली करण्याचा जो आता सध्या आपल्या लॉ अलाव करत नाही. तर हे काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत जे आपल्या सगळ्यांना समजायचं खूप महत्वाचं होतं. व्हायलन्स या हिशोबाने जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर फार कमी वयापासूनच आम्हाला हा व्हायलन्स फेस करावा लागतो. मग तो फिजिकल व्हायलन्स असो, मेंटल व्हायलन्स असो किंवा डिस्क्रिमिनेशन असो. अ, ज्यावेळेस एखादा अ, अ, तृतीयपंथी स्त्री किंवा पुरुष असतो, त्याची ज्यावेळेस लिंग भावना निर्माण व्हायला सुरू होते,
तर समजा शरीराने एखादा मुलगा असेल किंवा त्याचं शरीर मुलग्याचं असेल आणि त्याला भावलीनं खेळायला आवडतं किंवा मेकअप करायला आवडतं किंवा पोरींचे कपडे घालायला आवडतात. असं ज्यावेळी आई-बाबा बघतात, तर त्याला मारतात किंवा घराबाहेर हाकलून काढतात. अ, एखाद्या वेळेस समलैंगिक पुरुष किंवा स्त्री आपल्या आई-वडिलांना सांगतो, की ते समलैंगिक आहेत, तर त्यांचं कोल्ड ब्लडेड मर्डर, अगेन आय विल नॉट यूज द वर्ड हॉनर किलिंग हिअर, ते होतं. बरचसं टीझिंग होतो, बुलिंग होतो स्कूल लेव्हलवर म्हणा किंवा काय म्हणा. इंटरसेक्स व्यक्तींबद्दल आपण जे बोललो, तर त्यांच्यासाठी टॉयलेट्स नसतात आणि आय विल कन्सिडर धिस अल्सो ॲज अ फॉर्म ऑफ व्हायलन्स, कारण का अगेन इट इज समथिंग दॅट इज अफेक्टिंग देअर बॉडी अँड हर्टिंग इट. बरेचसे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वगैरे होतात टॉयलेट कंट्रोल केल्यामुळे. आपल्या सर्वांना माहितीच असेल. ॲज अ मॅन पुरुष कुठेही थांबून पी करतात, परंतु फिमेलना किंवा ट्रान्सजेंडर लोकांना तो लिबर्टी नसते. त्यामुळे त्यांना होल्ड करावं लागतं. तर तेही प्रॉब्लेम होतं. मी अगोदरही याचा उल्लेख केला, की बऱ्याचशा समलैंगिक स्त्रियांवर बलात्कारही केला जातो, की ज्यावेळेस एखादी मुलगी आई-वडिलांना सांगते, की तिला लग्न नाही करायचंय कारण का ती समलैंगिक आहे. तिचं आकर्षण पुरुषांकडनं स्त्रियांकडे आहे. तर आई-बाबा दुसऱ्या पुरुषांना रिक्वेस्ट करतात, की तुम्ही हिच्यावर बलात्कार करा जेणेकरून ती पुरुषांशी सेक्स एन्जॉय करायला सुरू करेल. तर ह्या सगळ्या हिंसांच्या घटना घडतात अ, प्रत्येक लैंगिक अल्पसंख्यांवर. समाजातली लोकं म्हणतात, की हे तृतीयपंथी लोकं भीक का मागतात? प्रॉस्टिट्यूशन का करतात? सेक्स वर्क का करतात? परंतु बरेचसे तृतीयपंथी जे असतात त्यांना फार यंग एजमध्ये घरातनं हाकलून काढलेलं असतं. त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. तर ज्या व्यक्तीला एज्युकेशन नाही, हेल्थ ॲक्सेस नाही आहे, स्किल डेव्हलपमेंट नाही आहे, तो व्यक्ती पोट भरण्यासाठी काहीतरी करेल. बरोबर आहे ना? तर अल्टिमेटली दे आर फोर्स्ड टू डू बेगिंग, म्हणजे भीक मागणं किंवा कुठे नाचणं किंवा सेक्स वर्क करण्याशिवाय त्यांच्याकडे काही ऑप्शन राहत नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी ही सगळी कामं करतात, तर तिथं अगेन्स्ट त्यांच्या विरुद्धात होणारा जो व्हायलन्स आहे त्याची चान्सेस वाढतात. सेक्स वर्क करताय तर तुमचे व्हायलन्सचे अगेन्स्ट चान्सेस वाढतात. सरांनी सांगितलं की कसं बीजेपी रूलमध्ये 377 गेलं आणि कसं बीजेपींनी तृतीयपंथींसाठी ट्रान्सजेंडर राइट्स ऍक्ट आणलाय. तर ते सध्याच्या गव्हर्नमेंटनं चांगलं काम केलेलं आहे की तृतीयपंथींच्या हक्कांसाठी बिल पास केला आणि ऍक्ट मध्ये आणलं. परंतु त्याच्यामध्ये 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. त्या तृतीयपंथीचा जो ट्रान्सजेंडर राइट्स ऍक्ट आहे, ते एक मला शेअर करायचं आणि दुसरी गोष्ट ही क्लिअर करायची आहे की ही सरकार ह्या सरकारचा रोल 377 स्क्रॅप करण्यामध्ये, 377 म्हणजे जो कायदा होता आयपीसी 377, ज्यामध्ये होमोसेक्शुअलिटी वॉज अ क्राईम आणि फक्त समलैंगिकता नाही, तर एनी सेक्स विच डिड नॉट लीड टू प्रोक्रिएशन वॉज अ क्राईम. तर 377 घालवण्यात सरकारचा हात नव्हतं. ते सुप्रीम कोर्टनं घालवला आणि इट वॉज जे पेटिशनर होते अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिस केस वॉज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तो दे डिड नॉट रिमूव्ह 377, दे वर फायटिंग फॉर 377. तर त्यांनी तृतीयपंथींसाठी काम केलेलं आहे, परंतु 377 हटवण्यात करंट गव्हर्नमेंटचं काही हात नव्हतं. इट वॉज ऑल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ज्यांनी हा एकदम अप्रतिम आणि एकदम ब्युटिफुल जजमेंट पास केली आणि लोकांना त्यांचा हक्क दिलं की एखादा अडल्ट कन्सेन्शुअल सेक्स त्याच्या प्रायव्हसीमध्ये करतो, तर तो गुन्हा नाही आहे. इथं 2 मेन शब्द महत्वाचे आहेत, की अडल्ट कन्सेन्शुअल सेक्स, की एक 2 व्यक्ती स्वतः एकमेकाच्या मर्जीनं जर ज्यावेळेस सेक्स करतात, तर तो गुन्हा नाही आहे. ट्रान्सजेंडर राइट्स बद्दल बिल बद्दल बोलायला गेलं की बरेचसे बेनिफिट्स वगैरे त्यांनी आता आणणार आहेत. ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड त्यांनी नॅशनल लेव्हलवर बनवला आहे, स्टेट लेव्हलवर बनवला आहे. परंतु जो सध्याचा ट्रान्सजेंडर राइट्स बिल आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. तर ते सांगण्यापूर्वी मला अगोदरची जी जजमेंट होती 2013 मधील नलसा जजमेंट, त्याच्याबद्दल काही सांगायचंय. ती एक खूप चांगली जजमेंट त्यावेळेस दिलेली होती कोर्टानं, की सेल्फ आयडेंटिफिकेशन. एखादा तृतीयपंथी सांगतो की तो तृतीयपंथी आहे किंवा सांगतो की मी पुरुष नाही स्त्री आहे, तर सेल्फ आयडेंटिटी वॉज इनफ. ते आता नवीन ट्रान्सजेंडर राइट्स बिल मध्ये नाही आहे.
आज तुम्ही जर एखाद्या वेळेस फॉर्म भरता आणि तुम्ही तुमचा सेक्स किंवा जेंडर लिहिता मेल फिमेल, तुम्ही कोणाला सर्टिफिकेट दाखवत नाही, तुम्ही कोणाला पॅन्ट उघडून दाखवत नाही की तुम्ही मेल किंवा फिमेल आहे. परंतु एखादा तृतीयपंथी जो आहे ज्याने सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी केलेली आहे, त्याला जर त्याच्या पहिल्याच्या आयडीवर मेल होता आणि आत्ताच्या आयडीवर फिमेल करायचं, त्याला सर्टिफिकेट्स घ्यावे लागतात. 2 सायकॅट्रिस्ट कडनं आणि कुठल्या तरी दुसऱ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज कडनं त्यांना प्रूव्ह करावा लागतो की ते वुमन आहेत आणि हे चुकीचं आहे. पूर्वीची जी नल्सा जजमेंट होती ती खूप चांगली होती. सेल्फ आयडेंटिफिकेशन. मी जर सांगतो की आता मी पुरुष म्हणजे मी स्त्री आहे तर स्त्री आहे. तर रिगार्डलेस ऑफ वेदर आय हॅव डन द सर्जरी ऑर नो, माय आयडेंटिटी शुड बी एक्सेप्टेड बाय द सिस्टम. दुसरी खूप मोठं प्रॉब्लेम जे ट्रान्सजेंडर राईट्स बिल मध्ये आहे, जे आजच्या आपल्या टॉपिकशी आहे, हिंसा रिलेटेड आहे, की एखाद्या सिसजेंडर वुमन, एखाद्या महिला जी जन्मानं महिला आहे, तिच्यावर जर बलात्कार होतो, तर त्याच्यावरची जी सजा आहे, जे पनिशमेंट आहे, ते 7 वर्षापासून लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत आणि आता निर्भयाच्या केस नंतर डेथ सेंटन्स ही रेपिस्टवर होतो. परंतु ट्रान्सजेंडर राईट्स बिल अंतर्गत रेपसाठी ट्रान्स पर्सनवर जर रेप होतो, त्याची मॅक्सिमम पनिशमेंट फक्त 2 इयर्स आहे. तर हे कॉन्स्टिट्युशनली डिस्क्रिमिनेशन आहे. रेप इज रेप. तो स्त्रीवर झाला, तृतीयपंथीवर झाला किंवा पुरुषावर झाला, रेपची शिक्षा ही समान असायला पाहिजे. अगोदरच म्हणजे कंपेअर टू जन्माला आलेल्या स्त्री आणि तृतीयपंथी स्त्रियांपेक्षा मध्ये बघितलं गेलं तर तृतीयपंथी स्त्रियांवरती बलात्कार जास्त होतो, शारीरिक हिंसा जास्त होतो. तर आणि त्या वल्नरेबल ही खूप जास्त असतात, कारण का त्यांचं कामाचं स्वरूप तसा असतो, सेक्स वर्क आणि बेगिंग वगैरे. तर हे कॉन्स्टिट्युशनली डिस्क्रिमिनेशन होतो ट्रान्सजेंडर पीपल्स अगेन्स्ट. दुसऱ्या आणखीन भेदभाव जर आपण बघितलं की कॉन्स्टिट्यूशन लेवलवर जो होतो, आज तुम्ही कोणावर प्रेम करता तर तुम्हाला त्यांच्याशी लग्न करायचा हक्क आहे. आज मी जर माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, तर मी कल्चरली किंवा संस्कृती पद्धतीने लग्न करू शकतो. परंतु लीगली ते मॅरेज ऍक्सेप्टेड नसणार आहे. आम्हाला एका दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर राईट नसणार आहे, इनहेरिटन्स राईट नसणार आहे, ॲल्युमिनी नसणार आहे, आम्ही एकत्र चाइल्ड अडॉप्ट करू शकत नाही. तर हाही एक भेदभाव आहे. तर तोही भेदभाव नसायला पाहिजे. तर ह्या काही समस्या आहेत आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, आता मी हे सेशन संपवणार आहे, की आज आपण शिकणार आहोत की कसं छोट्या गोष्टींना आपण LGBTIQA समाजासाठी किंवा लैंगिक अल्पसंख्याकांसाठी काय करू शकतो, जेणेकरून त्यांच्या लाईफ चांगल्या होतील किंवा त्यांचं बलात्कार होण्यापासून टळेल किंवा त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण होण्यापासून टळेल. तर सर्वात पहिला जी व्यक्ती LGBTIQA राईट्सना सपोर्ट करते त्यांना आपण ॲलाय म्हणतो. आणि मी एक 6 स्टेप्स प्रत्येक सेशनमध्ये सांगतो की हाऊ टू बी अ बेटर ॲलाय. आपण कसं LGBTI साठी चांगले ॲलाय बनू शकतो. तर 6 पॉइंट्स मी शेअर करणार आणि प्रत्येक पॉइंट मी इथं मेसेजमध्ये पण लिहिणार आहे सगळ्यांच्या माहितीसाठी. आणि हे पॉइंट्स शेअर केल्यानंतर माझा सेशन संपेल आणि कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये घालू शकता. मग मी तुमच्याशी आन्सर शेअर करीन. तर 6 स्टेप्स, 6 छोटे पाऊल जे आपण सगळे घेऊ शकतो. तर फर्स्ट स्टेप आहे अनलर्न. तुमच्या मनात ज्या गैरसमज आहेत, ज्या चुकीच्या धारणा आहेत, त्या तुम्ही काढून टाका. दुसरा स्टेप आहे एज्युकेट युअरसेल्फ. आजकाल आपल्या बोटांवरती आपल्याला पूर्ण ज्ञान असतो. तुम्हाला एखाद्या कुठल्याही गोष्टीची माहिती काढायची असेल तर गुगलवर तुम्ही टाईप करून तुम्ही त्या गोष्टीचं ज्ञान मिळवू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की समलैंगिकता हा आजार आहे, तर तुम्ही गुगलवर सर्च करा. तुम्हाला उत्तर मिळेल की हे आजार नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की समलैंगिकता अनैसर्गिक आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की हे अनैसर्गिक नाही आहे. तुम्हाला काही अजून समजून घ्यायचं असतं की तृतीयपंथी लोकांचे काय प्रॉब्लेम असतात, इंटरसेक्स मध्यलिंगी, द्विलिंगी लोकांचे काय प्रॉब्लेम असतात,
तेही तुम्ही ऑनलाईन जाऊन सर्च करू शकता, पुस्तकं वाचू शकता, त्यांचे चरित्र वाचू शकता आणि स्वतःला तुम्ही जागरूक करू शकता. माझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासात मला हे जाणवलंय, की आपल्याला जर समाजात बदल घडवायचा आहे, तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपण जेवढी जागरूकता आणू तेवढी स्वीकारता वाढेल. तिसरा पॉइंट कम आउट. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की कमिंग आउट हा जो प्रोसेस आहे, हे लैंगिक अल्पसंख्यांसाठीच नाही, तर हे आपल्या सर्वांसाठी आहे. तुमच्यासाठी कम आउट म्हणजे हा आहे, की कम आउट ॲज अ सपोर्टर ऑफ LGBTIQ. तुम्ही खुलेपणानं लोकांना सांगा, की मी लैंगिक अल्पसंख्यांच्या अधिकाराला समर्थन करतो आणि माझा विश्वास आहे, की प्रत्येकाला समान आणि समावेशक हक्क असायला पाहिजेत. तर ही तिसरा पाऊल आहे जो तुम्ही घेऊ शकता, की बी व्होकल. आणि बी व्होकल तुम्ही किती प्रकारात करू शकता. आजकाल आपण सगळे Facebook वापरतो, Instagram वापरतो. तिथं तुम्ही एखाद्या वेळेस पॉझिटिव्ह न्यूज ज्यावेळेस येते, की एका तृतीयपंथीला जॉब मिळाला किंवा एखाद्या समलिंगिकनं लग्न केलं आणि त्यांच्या परिवाराने स्वीकारलं. असे काही तुम्ही जर न्यूज वगैरे बघता तर ते आर्टिकल्स शेअर करा. तुम्ही एक LGBTIQ सपोर्टर आहे ह्याच्याबद्दलही तुम्ही माहिती तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं किंवा तुमच्या दैनंदिन व्यवहारातून तुम्हाला काय कसं करता येईल ते तुम्ही त्याचे ट्राय करू शकता. 4th स्टेप आहे बी इन्क्लुसिव्ह. समावेशक बना. तुमचे LGBTIQ फ्रेंड्स आहेत का? तुम्ही कोणाला पर्सनली ओळखता की मी विचारलं तर तुम्ही म्हटलं नाही. तर एखाद्या LGBTIQ व्यक्तीशी मैत्री करा. त्यांना तुमच्या इतर मित्रांशी भेटायला लावा. बरेचसे जण माझ्याशी पण असं झालेलं आहे. माझे फ्रेंड्स मला एक्सेप्ट करायचे, परंतु लोकांसमोर माझ्याशी बोलायचे नाही किंवा मला त्यांच्या सोशल गॅदरिंग्समध्ये इन्व्हाईट करायचे नाही. पूर्वीची गोष्ट आहे. तर तुमचे जर एखाद्या वेळेस तृतीयपंथी किंवा समलैंगिक व्यक्ती ओळखीचे असतील, त्यांना तुमच्या सोशल गॅदरिंग्समध्ये इन्व्हॉल्व करा. तुमच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करा. बरेचसे यंग लोक जे असतात त्यांचे LGBTIQ फ्रेंड्स असतात, गे फ्रेंड्स असतात. परंतु ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात नाहीत. कारण का त्यांचे आई-बाबा काय म्हणतील? किंवा आई-बाबा त्यांना म्हणतील, की तुम्ही ह्यांच्याशी राहू नका, नाहीतर तुम्ही पण असे व्हाल. तर ट्राय टू बी इन्क्लुसिव्ह, समावेशक व्हा. जर तुम्ही पोझिशनमध्ये आहे, की तुम्ही कोणाला जॉब देऊ शकता, तर एखादा तृतीयपंथी असेल तर त्यांना जॉब द्यायसाठी तुम्ही विचार करू नका. त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल, कॅपेबिलिटी असेल, क्वालिफिकेशन असेल, स्किल असेल तर तुम्ही त्यांना प्रेफरन्स देऊ शकता तुम्हाला पाहिजे तर. नंबर 5 स्टँड अप. तुमच्या ओळखीच्या कुठल्याही तृतीयपंथीशी किंवा समलैंगिकशी काही हिंसा होत असेल, भेदभाव होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर उभे राहा आणि त्यांच्यासाठी लढा. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये एखादा समलैंगिक मुलगा-मुलगी असेल आणि त्याच्याशी कोण भेदभाव करत असेल किंवा त्यांना चिडवत असतील, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. जे त्यांना चिडवत असतील त्यांच्या विरुद्ध उभा राहावा आणि तुमची जी मॅनेजमेंट असेल, टीचर असेल, प्रिन्सिपल असेल त्यांच्याकडे कंप्लेन करण्यासाठी ह्या व्यक्तीला हेल्प करा. हेल्प देम टू रिपोर्ट these incidences of homophobia and discrimination. आणि लास्ट स्टेप आहे बिलीव्ह. बिलीव्ह दॅट वी आर ऑल ह्युमन्स आणि वी ऑल डिझर्व अ लाईफ ऑफ डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्ट. मी सारखं सांगत असतो आपल्याला प्रत्येकांना आपलं जीवन सन्मानानं जगायचा हक्क आहे आणि हा विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुमचे ऍक्शन्स ऑटोमॅटिकली चेंज होतील. तर एवढंच आज मला बोलायचं आहे. पुढचे बरेचसे सेशन असणार आहेत. वर्धन सरांनी आणि सगळ्या मॅनेजमेंटनी बरेचसे स्पीकर्स वगैरे बोलवले आहेत, जे तुम्हाला आणखीन ह्या विषयांवर एज्युकेट करणार आहेत. तर ऑल द बेस्ट टू ऑल द ऑर्गनायझर्स आणि पार्टिसिपेंट्स. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मी रिक्वेस्ट करणार होस्टना की पार्टिसिपेंट्सना जर स्वतःला अनम्यूट करायचं असेल, व्हिडिओ ओपन करायचं असेल तर त्यांनी ओपन करून विचारू शकतात. सरांना काही प्रश्न असतील. सहभागी व्यक्तींना काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. अनम्यूट केले काय सगळ्यांना करायला हे करा. नाही अनम्यूट नको. चॅट बॉक्स मध्ये सर हे केले तर चॅट बॉक्स मध्ये टाकू देत.
हा हा. चार चॅट बॉक्स मध्ये टाकू देत आणि जे को होस्ट आहेत वर्धन सर, तुम्हाला काही प्रश्न असतील, कुलकर्णी सर, पवार सर, तुमच्या काही गैरसमज असतील तर मोकळेपणाने बोला. बरोबर. कारण का जे काय आता हिंसा व्हायला लागल्या, जे काय दुर्व्यवहार व्हायला लागले लोकांची, हे या गैरसमजांमुळेच होतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खुलेपणानं, मोकळेपणानं, काही असू दे प्रश्न, म्हणजे असा विचार करू नका की असं कसं हे प्रश्न विचारू. टॉपिक थोडा असा आहे की लोक लाजतात, तर न लाजता तुम्हाला जे काय प्रश्न असतील खुलेपणानं तुम्ही विचारू शकता. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? कॉमेंट बॉक्स मध्ये हे करा. आणि वेळही खूप झालेली आहे, तर कोणाला काही प्रश्न नसतील तर, किंवा नंतर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. वर्धन सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की हा माझे सोशल मीडिया हँडल्स तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, हा हा चालेल. जेणेकरून लोक मला आणि अभिमानच्या आमच्या ग्रुपला फॉलो करू शकतात. आणखीन एक महत्वाची सूचना की आता इथं उपस्थित पार्टिसिपेंट्स मध्ये एखादा लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर व्यक्ती असेल, तुम्हाला जर वाटत असेल, सेफ वाटत नसेल तुमच्या फ्रेंड्सशी, तुमच्या फॅमिलीशी शेअर करायसाठी, तर तुम्ही पर्सनली मला रीच आउट करू शकता. तुम्ही मला नाही तर अभिमानमध्ये कुठल्याही स्त्री, पुरुष, तृतीयपंथींना तुम्ही रीच आउट करू शकता. तुम्हाला जे काही मदत लागेल आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि तुमचं जे पण तुम्हाला जर आउट करायचं नसेल किंवा गोपनीय ठेवायची असेल तुमची माहिती, तर तेही होईल. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता कधीही. प्रश्न आहेत का? बहुतांशी प्रश्न नाहीत. धन्यवाद सर. हा बोला बोला सर. आहेत की गेले? हा सक्ते सर आहेत का? सक्ते सरांची मीटिंग होती खरं. हा नाही, वेळ खूप झाला ना. आय कॅन हो हो अंडरस्टँड. हो नाही, सक्ते सर तरीही भरपूर पार्टिसिपेंट, 65 पार्टिसिपेंट आहेत. सर एक प्रश्न आलाय, मी वाचून दाखवतो. हा. कॉलेजमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, इंटरनल कंप्लेंट कमिटी असते, त्यामध्ये LGBT संबंधित प्रश्न हाताळता येतात का? हो, डेफिनेटली. आणि बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये ना LGBT वेगळं स्टार्ट करायला परवानगी मिळत नाहीत, म्हणून स्टुडंट्स काय करतात, वुमन अँड जेंडर सेल सुरू करतात. आणि जेंडर खाली जेंडर मायनॉरिटीज, सेक्शुअल मायनॉरिटीजचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. कॉलेजेसना, महाविद्यालयांना एक खूप माहिती मलाही द्यावं वाटेल की तुमच्या कॉलेजमध्ये जर जेंडर सेल, विमेन डेव्हलपमेंट सेल आणि LGBTIQ सेल असेल, तर त्याच्यामध्येही रेटिंग्स तुमच्या ज्या असतात किंवा ऍक्रिडिटेशन असतात, त्याच्यामध्येही तुम्हाला फरक पडू शकतो. किंवा तुमचं इंटरनॅशनल लेवलवर जे तुमच्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची स्टँडिंग आहे किंवा रेटिंग आहे, ते ह्या गोष्टींना पण वाढू शकते. तर डेफिनेटली LGBTशी संबंधित प्रश्न तुम्ही तुमच्या वुमन अँड जेंडर सेल मध्ये करू शकता, अंडर त्याच्या करू शकता. तर इन्स्टेड ऑफ कॉलिंग इट विमेन डेव्हलपमेंट सेल किंवा विमेन प्रोटेक्शन सेल, यू कॅन कॉल इट विमेन अँड जेंडर मायनॉरिटीज किंवा सेक्शुअल मायनॉरिटीज सेल करू शकता, तुम्ही स्थापना करू शकता त्याची. एक माहिती आहे जयश्री कांबळे यांनी टाकलेली की अवनी संस्थेमार्फत शाळांमध्ये आणि वस्तींमध्ये लिंगभाव समानता व समानतेसाठी कृती उपक्रम राबवतो. त्या संदर्भात काही माहिती हवी असल्यास आम्ही आपल्याशी नक्कीच संपर्क करू. सर्वांसाठी आहे ही माहिती. सर, माझा एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी. अभिमान संस्थेमध्ये केवळ LGBT कम्युनिटीतलीच लोक आता तुमच्याबरोबर काम करतात की बाहेरची पण लोक काम करतात? आमच्या अभिमानाच्या प्रवासात असं झालं की एक काळ असा आला की ज्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला बाहेर यावं लागेल, लोकांसमोर यावं लागेल, तर LGBT कम्युनिटी मधल्या लोकांना तेवढी हिंमत अजून नव्हती, कारण का त्यांनी घरी सांगितलं नव्हतं. तर आमची जेवढी कामं असायची ते अलाइज म्हणजे सिसजेंडर हेट्रोसेक्शुअल लोक जे LGBT नाही आहेत, त्यांच्या मदतीने सगळी कामं आम्ही सुरुवातीला केलेत. तर आमच्याशी बरेचसे लोक अशी पण जुडलेली आहेत जे LGBT नाही आहेत, परंतु LGBT कम्युनिटीसाठी काम करतात खूप. तर यू डोंट हॅव टू बी गे टू सपोर्ट गे राईट्स, यू डोंट हॅव टू बी ट्रान्सजेंडर टू सपोर्ट ट्रान्सजेंडर राईट. अॅनिमल राईट्स सपोर्ट करायसाठी तुम्हाला कुत्रा किंवा
पोपट व्हायला लागत नाही. लागतं. तुम्हाला गे राईट्स किंवा LGBT राईट सपोर्ट करण्यासाठी तुम्ही गे किंवा LGBT असणं गरजेचं नाही आहे. हा शेवटी एक ह्युमन राईट्सचा इश्यू आहे, जो दुसरा कुठलाही ह्युमन त्यासाठी काम करू शकतो. तर अवनी संस्थेमार्फत जर एखादा जेंडर सेन्सिटायझेशन सेशन तुम्ही करत असाल, तर मी किंवा अभिमानातलं कोणीही यायला नक्की तयार आहोत. कधीही तुम्ही सांगा, जसं आज आपण सेशन घेतलेलं आहे तसं आपण सेशन घेऊ शकतो. मला नाव बरोबर आठवत नाही, परंतु कादंबरी म्हणून कोण आहेत, त्यांच्याशी मी आमच्या पुस्तकाच्या दुकानात भेटलो होतो. त्यांनीही मला रिक्वेस्ट केली होती या, परंतु त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं होतं ते 2 महिने खूप बिझी होतो म्हणून त्यावेळेस जमलं नाही. इथं कोण जर अवनी संस्थेमधनं असतील तर डेफिनेटली आपण परत एकदा त्याच्यावर विचार करू आणि आपण आज जो सेशन घेतला तो आपण अवनीच्या संस्थेसाठी, त्यांच्या शाळांमध्ये, त्यांच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तो सेशन घेऊ शकतो. सर तृप्ती थोरात मॅडमने हँड रेज वर केलाय, त्यांचा जरा अनम्यूट करता येते का बघा. तृप्ती थोरात. एक मिनिट, सॉरी. थोरात. हा. ओके मॅडम, प्रश्न विचारा. हा, नाही मी त्यांना अनम्यूट करतो. हा. अजून नाही झाले त्या. मी आज तो अनम्यूट केलंय, त्यांनी आता अनम्यूट केलं तर होईल. तृप्ती मॅडम तुम्ही अनम्यूट करा. हा मॅडम विचारा. हा विचारा मॅडम. हा विचारू का सर? हा विचारा. सर बऱ्याच वेळेला एलजीबीटीच्या लोकांना जेंडर इश्यू करून नोकरी किंवा व्यवसाय नाकारले जातात. मग अशा कंपनी किंवा संस्थेविरोधात आपण तक्रार करू शकतो का? आणि केली तर ती कुठल्या कायद्याअंतर्गत करायची? किंवा आर्टिकल कुठलं हे करता येईल आपल्याला असं? सध्या अँटी डिस्क्रिमिनेटरी लॉज भारतात नाही आहेत. एखाद्या व्यक्तीवर जर त्याच्या लैंगिकतामुळे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होतो तर त्याच्या विरुद्ध कुठलाही लॉ, कायदा आता सध्या आपल्या भारतात नाही आहे. सेक्शन 377 गेल्यानंतर आमचे आता 2 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते असे आहेत की एक तर अँटी डिस्क्रिमिनेटरी लॉज असावे, जसं तुम्ही आता सांगितलं. दुसरं मॅरेज इक्वॅलिटी लॉ. तर त्याचाही प्रयत्न भारतभरात वेगवेगळ्या संस्थांचा प्रयत्न चालू आहे की असे लॉज यावे की एखाद्या व्यक्तीवर एम्प्लॉयमेंट मध्ये किंवा एज्युकेशन मध्ये किंवा हेल्थ आणि हायजीन ऍक्सेस करण्यामध्ये जर त्यांच्या जेंडर किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन मुळे डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याच्या विरुद्ध एखादा कायदा असायला पाहिजे. सध्याचे काही कायदे आहेत ज्याचा वापर करून तुम्ही त्यांच्या खिलाफ रिपोर्ट करू शकता. त्याचं मला नॉलेज नाही आहे, परंतु स्पेशली LGBT साठी अँटी डिस्क्रिमिनेटरी लॉ सध्या नाही आहेत. जयश्री कांबळे मॅडम, आपण हँड रेज केलाय तर त्यांना अनम्यूट करा. केले. हा, मी आता अनम्यूट केलंय, ते त्यांनी स्वतःला अनम्यूट करू शकतात. मॅडम तुम्ही अनम्यूट करा. हा मॅडम विचारा प्रश्न. पुन्हा लॉक हे झालं. पुन्हा म्यूट झाले का त्यांनी? आता अनम्यूट करा मॅडम. हा ओके मॅडम. हॅलो. हा मॅडम प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न होता बट मला थोडंसं शेअर करायचं होतं. मी अवनी संस्थेत ऍज अ काउन्सिलर म्हणून काम करते. तर ही जी आता माहिती मिळाली ती खूपच उपयुक्त अशी आम्हाला उपक्रमासाठी ठरणार आहे. म्हणजे जो आमचा उपक्रमच आहे की लिंगभाव समानता व समानतेसाठी कृती उपक्रम, म्हणजे सरांनी जी काही इम्पॉर्टंट माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये बरेच प्रश्न आमच्या मनामध्ये होते की काही केल्यानंतर यावर उत्तर काय असू शकतं. ह्या प्रश्नांची खूप आणि सखोल छान माहिती मिळाली. त्यासाठी सरांचे मनापासून धन्यवाद मी मानते. हे सांगायचं होतं. ओके, थँक्यू मॅम. साक्षी खेडेकर मॅडम. साक्षी खेडेकर मॅडम, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा मॅडम विचारा प्रश्न. हा नमस्कार सर. हा नमस्ते.
विशाल सर, आपण खूप छान आणि इतकी सुंदर माहिती दिली, कारण का TYBA ला थर्ड जेंडर आणि ट्रान्सजेंडर हा विषय मुंबई विद्यापीठामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे थर्ड जेंडर विषयीची. कारण का खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जो नव्यानं जेव्हा विषय येतो आपल्या समोर थर्ड जेंडरचा आणि आपण ते शिकायला लागतो किंवा त्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायला लागतो लिंगभावाविषयीच्या. तेव्हा मग त्या पद्धतीनं विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांना पण ते सगळं समजायला हवं आहे किंवा त्यांच्यापर्यंत ती सगळी माहिती पोहोचायला हवी आहे. तर विशाल सरांना असं मला विचारायचं होतं, की आमच्या महाविद्यालयासाठी तुम्ही थोडासा एक तासभर वेळ काढू शकाल का? तर कसं आहे ना, हा कॉज आहे, आय एम हां, कमिटेड टू दिस कॉज. तर हां. मी कधीही वेळ काढतो ह्या गोष्टीसाठी, तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पर्सनली फॅमिली ऑब्लिगेशन्स काय नसतील आई-बाबांचे, तर मी नेहमी ह्या गोष्टीला महत्त्व देतो आणि नेहमी वेळ काढतो. हां. तर तुम्ही कधीही सांगा, आपण टाइम ऍडजस्ट करून करू शकतो, काय प्रॉब्लेम. हो, हो सर. नक्की, नक्की सर. कारण का TYBA ला सोशिओलॉजीला थर्ड जेंडर हा एक खूप मोठा असा एक विषयच आहे. थर्ड जेंडर आणि मला 377 कलम. रिक्वेस्ट आहे की ज्यावेळेस हां, तुम्ही हा टॉपिक किंवा हे सेल्स बनवताना, हां, तर फक्त थर्ड जेंडर नाही, तर जेंडर मायनॉरिटीज किंवा हां. मायनॉरिटीज असं जर तुम्ही ह्याला शब्द दिला, सेक्शुअल हं. अँड जेंडर मायनॉरिटीज म्हणजे लैंगिक अल्पसंख्या, तर हां. तुम्ही पूर्ण कम्युनिटीला कव्हर करता. ओके. नुसतं तृतीयपंथी म्हणणं किंवा नुसतं थर्ड जेंडर म्हणणं ना, तर हे जनरलायझेशन जो आहे ना, तो लिमिटेड राहतो. तर तुम्ही लैंगिक अल्पसंख्या म्हणलं तर त्याच्यामध्ये अ, अ, मध्यलिंगी, द्विलिंगी, थर्ड सेक्स जसं तुम्ही थर्ड जेंडर किंवा म्हणता, ते सगळं कव्हर होतं. ओके, तर ओके सर. म्हणजे तुम्हालाच नाही, सगळ्यांनाच एक रिक्वेस्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही ऍड्रेस करता LGBT कम्युनिटीला, तर तुम्ही हं, तृतीयपंथी किंवा थर्ड जेंडर पेक्षा तुम्ही सेक्शुअल अँड जेंडर मायनॉरिटीज किंवा लैंगिक अल्पसंख्या म्हटलं, तर तुम्ही हं. पूर्ण स्पेक्ट्रमला कव्हर करता आणि एक क्लिअर तुम्ही त्याला डेफिनेशन देता की तुम्ही कशासाठी काम करताय. हो. ओके सर. आणि मला एक असं विचारायचं होतं, की मला तुमच्या संस्थेशी जर जॉइन व्हायचं असेल, मॅडम मी तर नंबर शेअर करतोय सरांचा, तुम्ही हां. सरांनंतर पर्सनली बोला. हां, शीतल हां. राठोड मॅडमने हात वर केलेला आहे, त्यांना अनम्यूट करा सर. एक हा मॅडम. हा हॅलो. एक रिक्वेस्ट होती सर, शेवटचा प्रश्न घेतो कारण का मला खूप वेळ झालेला आहे. होय आमच्या होय होय सर, बरं, होय होय, शेवटचा प्रश्न. मला ओके शॉपवर जायला लागेल. हो. ओके ओके ओके. येस शीतल मॅम. ओके. विशाल सर, माझा प्रश्न असा होता की जसं एक स्त्री आणि पुरुष लग्नानंतर स्त्री गर्भवती होते, तसं होमोसेक्शुअल किंवा होमोसेक्शुअल म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं लग्न होतं, तर त्याच्यानंतर त्यांची फॅमिली म्हणजे कसं ही प्रोसेस कशी होते त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? अरे येडीच आहे. बरेचसे स्त्री आणि पुरुष पण आहेत की बऱ्याच प्रयत्न केल्यानंतर त्यांनाही मुलं होत नाहीत, तरीही ते फॅमिली आहेत. Husband and a wife is a family. A husband and a wife and an adopted child is a family. A husband and a husband with no children, a husband and a wife with no children is also a family. आणि आता तरी फ्रेंड्स हू लुक आफ्टर इच अदर इज ऑल्सो फॅमिली. तर आपले फॅमिलीची जी डेफिनेशन आहे ना, ती थोडी आपण अजून आपलं हृदय मोठं करूया, आपले वाढवूया की फॅमिलीची डेफिनेशन फक्त नवरा बायको आणि मुलंच नसते. नवरा आणि बायको आणि मुलं नाही, तेही फॅमिली आहे. नवरा आणि नवरा ही फॅमिली आहे. नवरा आणि बायको आणि अडॉप्टेड मुलगा मुलगी किंवा नवरा आणि नवरा, बायको आणि बायको, अडॉप्टेड मुलं मुली ही फॅमिली आहे. तर ते डेफिनेशन ज्यावेळेस तुम्ही जरा चेंज करणार फॅमिलीची, तर तुम्ही बघणार की एव्हरीथिंग इज इन्क्लुसिव्ह. ओके, थँक्यू सर. पवार सर, पुढे घ्या पुढे. धन्यवाद सर. आपण ट्रान्सजेंडर लोकांचे हा. भावविश्व उलगडून दाखवले, तर त्यांच्या सॉरी, समस्या. हा एक पिंदार सर काहीतरी बोलतायत. हा बोला सर. मला खूप अर्जंट आहे. आय एम सो सॉरी. म्हणजे सॉरी, निघतो मी आता जरा. ओके ओके सर. ओके ओके सर, ओके ओके. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. आणि आय होप मी सर्वांचे प्रश्न व्यवस्थित उत्तर दिलेले आहेत. ओके. मराठी माझी एवढी चांगली नाही आहे. मी कम्युनिटीसाठी काम केल्यानंतरच माझी मराठी डेव्हलप केली होती, कारण का
इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये जागरूकता असते, परंतु हम्म. बऱ्याचशा नॉन इंग्लिश स्पीकिंग मध्ये जागरूकता नसतात. त्यासाठी मी जास्त प्रयत्न करून चूक जर काही झाली असेल तर माफ करा आणि, लवकर त्यासाठी माफ करा, कारण का मला अर्जंट काम आलेलं आहे. ओके, थँक्यू सर. प्राचार्य सर काही एकच प्रश्न- मिनिट बोलतील आपले. ओके, ओके. हा पवार सर धन्यवाद बोला. सर. सर जरी गेले हो, सर. नसले तरी सरांनी ट्रान्सजेंडर लोकांचे भावी विश्व उलगडून दाखवले, त्यांच्या समस्या, त्यांच्या सामाजिक अपेक्षा इत्यादीवर सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यानंतर अध्यक्षीय मनोगतासाठी माननीय प्राचार्य AN सादले सर यांना आमंत्रित करतो. सर इथं आला असता 2 मिनिटं. पवार सर. पवार सर आवाज. ओके सर. ओके. हा हा ओके. हा सर बोला. ओके दिसते नाही दिसत. समाजशास्त्र विभाग, आजरा महाविद्यालय आजरा आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर समाजशास्त्र विभाग अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसाची आयोजित केलेली लिंग भाव आणि हिंसाचार या कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे आमच्या जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोकअण्णा चराठी, सर्व सन्मान्य संचालक मंडळ, आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे मित्र डॉक्टर मचिंद्र सकटे सर, अध्यक्ष समाजशास्त्र मंडळ शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, प्रमुख वक्ते माननीय विलास पिंजारी, संस्थापक अध्यक्ष अभिमान संस्था कोल्हापूर, तसेच या कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर अविनाश वर्धन सर, त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी जे सहकार्य करत असणारे माझे सर्व सहकारी, त्यामध्ये डॉक्टर बल्लाळ सर, डॉक्टर पवार सर, तंत्र निकेतन सगळं सांभाळणारे आमचे अतिशय लाडके मित्र NS कुलकर्णी सर, त्याचबरोबर IQC कोऑर्डिनेटर आणि या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील, त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, मी आजरा महाविद्यालय आजरा यांच्या वतीने प्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि त्याचबरोबर अशा या मोठ्या कार्यशाळेमध्ये 4 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभारी मानतो. कारण सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये पूर्वीची जी संकल्पना होती सेमिनार, ती सेमिनार जाऊन आता वेबिनार आली आहे आणि वेबिनारमुळेच आपण सर्वजण आपापल्या घरी राहून एकमेकाशी जवळ येऊ लागलोय आणि त्याचाच फायदा असा होणार आहे की आपल्याला असणारं जे काही ज्ञान आहे ते एकमेकांना शेअर करता येणार आहे. आजरात म्हटलं की आजरा तालुका हा अतिशय डोंगराळ, दुर्मिळ, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेला भाग होता आणि आजऱ्याची दुसरं वैशिष्ट्य म्हटलं तर भरपूर पर्जमान आणि त्याचबरोबर हा सगळा जो भाग आहे असा अतिशय निसर्ग सुंदर भाग आहे. पण या भागापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर बऱ्याच अडचणी येत होत्या. पूर्वी दळणवळण नव्हतं, त्यामुळे एखादं सेमिनार अरेंज करायचं म्हटलं तर आम्हाला सुद्धा अडचण यायची की आपले मित्र लांब आहेत, त्यांना इथंपर्यंत बोलवायचं का, कसं बोलवायचं. पण ही संकल्पना आता निघून गेली आहे. ही खरी तर ह्या वेबिनारमुळं आपण कुठेही असलो तरी आपण एकमेकाच्या अगदी सहजासहजी जवळ येऊ शकतो आणि त्यामुळं हा वेबिनार अतिशय चांगल्या प्रकारे होईल अशी मी आपल्या आशा व्यक्त करतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या थोडक्यात अतिशय जनता शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळ्या हायस्कूल चालू आहेत. 1960 साली प्रथम कैलासवासी काशीनाथांना चराठी, कैलासवासी माधवराव देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी आजरा तालुक्याचं आर्थिक नियोजन व्हायला पाहिजे म्हणून आजरा अर्बन बँक स्थापन केली. आजरा अर्बन बँक स्थापन झाल्यानंतर 1-2 वर्षामध्येच त्यांनी जनता एज्युकेशन सोसायटीची सुरुवात केली आणि आपल्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता झाली पाहिजे, शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे, हा जो एक मनात व्यास ठेवला त्यामार्फत त्यांनी 1964 साली आजरा हायस्कूलची स्थापना केली. 1976 साली कनिष्ठ विभाग सुरू केला. 1982 साली वरिष्ठ विभाग सुरू केला. वरिष्ठ विभाग सुरू करत असतेवेळी प्रथम 1 वर्ष कॉमर्स शाखा चालू केली
1983 साली कला शाखा चालू केली. हळूहळू जम बसत गेल्यानंतर 1993 साली आपल्या भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचं सुद्धा ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून 1983 साली विज्ञान शाखा, त्याचबरोबर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना व्यवसाय सुद्धा मिळाला पाहिजे म्हणून व्होकेशनल विभागाची सुरुवात केली. अशा पद्धतीनं हळूहळू कारण की शैक्षणिक ग्रोथ होत गेलेली आहे. 2007 साली आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आणखीन शिक्षणाची दारे उघडी करून ठेवण्यासाठी BSc भाग 3 संख्याशास्त्र, BA भाग 3 हिंदी, त्याचबरोबर BSc कॉम्प्युटर सायन्स, BCA सायन्स हे सर्व विषय सुरू केले. आणि त्याचबरोबर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावं लागू नये म्हणून पदव्युत्तर शिक्षणासाठी MA आणखीन MCOM हे विषय सुद्धा कारण की सुरू केले. ही झाली थोडक्यात आमच्या शैक्षणिक संस्थेबद्दलची थोडक्यात माहिती, महाविद्यालयाबद्दलची माहिती. त्यानंतर आता मी वळतो थोडंसं आजच्या या कार्यशाळेकडे. आजच्या या कार्यशाळेसाठी आमचे मित्र उद्घाटक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी लिंगभाव या विषयावरती अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृतीमध्ये असणारे स्त्रीची भूमिका काय आहे याबद्दल विशेष उल्लेख केला. स्त्रीला दिली जाणारी वागणूक सामाजिक असेल, घरगुती स्वरूपाची असेल, त्याबद्दलही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. लग्नाच्या मर्यादा कशा असतात, लग्नाचं वय कसं वाढत जातं किंवा कसं कायदे बदल होत गेले त्याबद्दलही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केलं. आणि त्याच हे सगळं एखादा विषय त्यांनी एक्सप्लेन करत असतेवेळी विविध शास्त्रज्ञांचा सिद्धांत जे आहेत त्या शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांचा त्यांनी सुद्धा आपल्याला ओळख करून दिली आणि त्यामुळे काय आपल्याला करू शकतो ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आपल्या आजचे प्रमुख वक्ते होते माननीय विशाल पिंजारी सर. यांनी अतिशय चांगलं काम केलंय. अभिमान ही संस्था स्थापन केली आणि अभिमान संस्थेमार्फत समलैंगिकता ही जी समाजामध्ये जी एक मोठी दरी पडलेली आहे ही दरी कशी आपल्याला कमी करता येईल, त्या लोकांच्यासाठी आपण काय करू शकतो, ही संस्था त्या लोकांच्यासाठी काय काय करत आहे आणि ह्या संस्थेमार्फत आपण अजूनही पुढे काय काय करू शकतो ह्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. ही संस्था अतिशय चांगली पद्धतीने काम करत आहे. यांना सर्वांना आमच्या सर्व महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा राहतील. त्याचबरोबर तृतीय पंथीमध्ये सुद्धा जे काय वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे जे असणारे कॅरेक्टर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी एक्सप्लेन केले आणि त्यामुळं काही लोकांच्या मध्ये असणारे जे काही गैरसमज आहेत हे गैरसमज सुद्धा सहजासहजी निघून जातील की जेणेकरून सरांनी शेवटी एकच वाक्य वापरलं, ऑल आर ह्युमन बिईंग. हा जो संदेश आहे हा संदेश अतिशय चांगला आहे आणि अशाच पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्र जर एकूण काम केलं तर ही संस्था त्याचबरोबर आपण सर्वांनी केलेलं काम हे अतिशय लौकिक ठरेल असं मला वाटतं. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मच्छिंद्र सकटे सर, डॉक्टर माननीय विलास पिंजारी सर हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पवार सर मी मानतो डायरेक्ट आभार. यानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर अविनाश वर्धन यांनी करावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. या कार्यशाळेचे उद्घाटक आदरणीय मच्छिंद्र सकटे सर या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी अतिशय सुंदर माहिती सांगितलेले अभिमान संस्थेचे संस्थापक पिंजारी सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे सहकारी बल्लाळ सर, पवार सर, या सर्व टेक्निकल सेशन सांभाळणारे आमचे मित्र, सहकारी मित्र, कुलकर्णी सर, या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि या कार्यशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित असलेले विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, अवनी संस्थेतील पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि उद्या बरोबर ठीक 11 वाजता लिंगभाव हिंसाचार विरोधी जे कायदे आहेत या विषयावर ऍडव्होकेट रविराज बिर्जे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण वेळेवर सर्वांनी हजर राहावं आणि आपल्या कार्यशाळेला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. हे आजचं सेशन मी या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पिंजारी सर. ओके.